and Yogesh. All-rounder Khizar Rais and Yogesh. Omkar Shetty joined me in commentary, the voice of Vaklan, one of the typical Marathi commentator, done outstanding job in this tournament. थँक्यू सिद्दीकजी बाबे. टॉस जिंकून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा निर्णय कॅप्टन हरीश केनीचा. बॅटिंग करण्याचा निर्णय त्या टीमने घेतला आणि सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. विलासराव पाटील साहेबांकडनं दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आणि आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांना हार्दिक स्वागत. So two openers on the middle, Yogesh and Khizar Rais. Is going to be Raju open the bowling attack. Facing him batsman Yogesh, the all-rounder of Rais builder and developer. Raju turn from famous stand, Asha Patil north stand. Here he go. First ball put away very nicely through the extra cover. Very good stop and relay fielding. Magnificent effort from these two. Relay fielding, but finally Yogesh off the mark with 2. So Rais builder and developer open their account with 2 without loss. Slightly hazy climate, white cloudy day today. Raju. Right arm over the stumps. Ball this time, sweep dash ball over square leg. Fantastic shot, glorious stroke, all the way to the square leg for 6. Yes, Omkar, too loose delivery and taking the fully advantage from Yogesh. त्याचा फटका त्याचा कॉन्फिडन्स सिद्ध करून जातोय आणि आपण म्हणतो ना घुटनात एक सिक्सर देख, अगदी तसाचा फटका होता. 6 धावेनं धावफलक पुढे सरकता 8. Raju, right arm over the stumps. Ball this time, sweep dash ball in the air. Oh, he's dropped. Dropped by wicket keeper. And this is the fortunate for Yogesh and fortunate for Rais builder and developer. Drop a simple chance. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ मध्ये ते कॅच झाली आहे ड्रॉप. 9 without loss. Now Khizar Rais in previous 2 or 3 tournaments informed batsman. What inning he played in Saunde Cup. One of the technically strong batsman, Khizar Rais. Facing Raju. Ball this time, switch it, beautifully played in the vacant area. Long chase from the fielder. This is a very good cricket going on the middle. Excellent stop from the fielder in deep. Nagesh is there running 20 yards from his position. So one more to total now. His score was up to 10 without loss. Rais builder and developer Taloli winning a toss batting first here. Raju. Goes to Yogesh, fine delivery, keeping low. Try to play cross batted stroke. बैट्समैन से रिक्वेस्ट है कि अंपायर को कोई भी इशारा ना करे. नो इंस्ट्रक्शन. बहुत ही प्रोफेशनल अंपायर हैं. राजू. राइट आर्म over the stumps. This time switch it, beautifully played in the gap for 4. Bullet shot. स्विच हिट म्हणजे सध्या तरी सातत्यानं पाहायला मिळत आहे. एक काळ असा होता की असे फटके दुर्मिळ होते. पण सध्या काय ना प्रत्येक बॉलर दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद ठेवतो
त्यामुळे फलंदाजाकडे देखील दुधारी शस्त्र असायला हवं आणि दुधारी तलवार होती आणि त्या तलवारीनं काम केलं. रिझल्ट अतिशय चांगला आहे. 4 धावा ऍड झाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 14 धावा. बाबी सर, लक्ष या गोष्टीकडे लागलाय की योगेशनं सिक्सर मारला, तदनंतर तुम्ही त्याची कॅच ड्रॉप केली, म्हणजे तो खेळाडू या मॅच मध्ये घातक ठरू शकतो. बिल्कुल, जो कैच छूटा है वो महंगा पड़ सकता है गावदेवी कोमरपाड़ा को. 1 ओवर 14 रन रईस बिल्डर एंड डेवलपर के ये प्लेइंग स्क्वाड को दिखाया जा रहा है. बहुत सुंदर टेलीकास्ट चैलेंज स्पोर्ट के सौजन्य से. हमारी टेक्निकल टीम है प्रिंस मूवीज, रवि गुलवी और प्रथमेश पाटिल. ये गावदेवी कोमरपाड़ा का प्लेइंग स्क्वाड दिखाया जा रहा है. बिल्कुल इंटरनेशनल क्लास का टेलीकास्ट, सिमिलर इंटरनेशनल टेलीकास्ट. गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज सुनील को. हालांकि कोमरपाड़ा परिसर की टीम है और काफी सपोर्टर्स उनके आते हैं मैच देखने के लिए, लेकिन सभी से रिक्वेस्ट है मास्क पहने, सोशल डिस्टेंसिंग रखें. इस मरतबा बढ़िया गेंद, अपने आप को यॉक कर बैठे थे खिजर. फ्रंट फुट पे ड्राइव लगाना चाहते थे खिजर रईस. बहुत खूबसूरत गेंद बल्ले के नीचे से निकल गई. परफेक्ट गेंद. सुनील इस मरतबा ज्यादा दूर कर बैठे वाइट. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. खेलने वाली टीमें मैगी 11 और हर्ष इंटरप्राइजेस भरोडी भिवंडी ओपन क्रिकेट से. सिटी ओपन से अगला मुकाबला, ये मुकाबला भी सिटी ओपन से चल रहा है. सुनील फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ दिया है, लेकिन डीप में खिलाड़ी रोक नहीं पाए और गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन. बात अपने तलवार की एक म्यान में 2 तलवार नहीं रह सकते. कहा जाता है कि एक जंगल में 2 शेरों का राज नहीं चलता है. नदी के 2 किनारे साथ रहकर कभी नहीं मिलते हैं, उस तरह एक मैच में 2 विजेता नहीं. बहुत सुहाना मौसम, सूरज बादलों के पीछे छुपता हुआ. सुनील मुड़ते हुए, धीमी गेंद, स्विच हिट की कोशिश, हवा में बीट हुए वाइट. 1 रन और आता है स्कोर में. रईस बिल्डर एंड डेवलपर की अच्छी शुरुआत ओमकार हम कहेंगे. कुल मिलाकर 20 रन आए. आजचा दिवस आपण पाहिला तर धावा बनतायत अगदी जास्त, त्यामुळे 55 ते 60 आज या आकड्यापर्यंत जाणं तितकंसं गरजेचं असेल प्रत्येक संघाला बॅटिंग करत असताना. सुनील फुल टॉस गेंद, बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव. 4 रन एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. क्या दर्शनीय स्ट्रोक है. इस तरह के शॉट आजकल नायाब हो गए हैं. आइए देखते हैं. फुल पे लिया, बहुत खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव. जाजिबुल नजर शॉट, ऐसे शॉट जो नजरों में जज्ब हो जाए. पहाड़ियों से गिरता हुआ झरना और जहां पर समंदर से उठती हुई लहरें आंखों में समा जाती है. डूब गया ये शॉट. क्लासिकल स्ट्रोक, सदाबहार चौका. सुनील इस मरतबा मोड़ दिया ऑन साइड में. गैप में गेंद जा रही है. 2 खिलाड़ी, बढ़िया फील्डिंग वहां पर. अपने टीम के लिए लगभग 3 रन बचाए. अच्छा ड्राइव लगाया था पैरों के सामने. वक्त अवे ऑन दी ऑन साइड. फुटवर्क अतिशय चांगला बॅट्समनचा. बॉलच्या मेरिटनुसार खेळत आहेत, जास्त घाई करत नाहीयेत. माहिती आपल्याकडे विकेट्स भरपूर आहेत, बॅटिंग ऑर्डर आपली चांगली आहे, त्याच्यामुळे चेंडूला पाहून अगदी त्याच्या मेरिटनुसार खेळून धावा बनवतात. वैसे भी खिजर रईस बहुत तकनीकी एतबार से बहुत साउंड बल्लेबाज हैं. इस सीजन में बहुत अच्छे टच में चल रहे हैं. मैन फ्रॉम तलोली. 25 रन हो चुके. सुनील योगेश को ड्राइव लगाना चाहते थे, बल्ले का मुंह खुल गया, गेंद चली गई गली में. 1 रन. गली क्रिकेट की हो या महबूब की हो, गली में हमेशा खतरा रहता है. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ
26 पे पहुंचा है, 26। बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं रईस बिल्डर एंड डेवलपर की। खतरों से खेलने का मजा भी कुछ और ही होता है। स्टंप विजन से दिखाया जा रहा है किस तरह का स्टांस है, खड़े रहने का तरीका। स्विच हिट किया है, खाली क्षेत्र में गेंद जा रही है, नहीं रोक पाएंगे। गेंद स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। मैदानाच्या आता चारही बाजूला एकही कोपरा असा नाहीये की ते या दोन फलंदाजांनी फटके खेळले नाहीयेत. लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, डी बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग, लॉंग लेग आणि मिड विकेट सगळ्या क्षेत्रामध्ये धावा येताना दिसलेत. जर आपल्याकडे वॅगन व्हील असतं ना तर पूर्ण हे भरलेलं दिसलं असतं. मैदानाच्या चारही बाजूला त्याच पर्सेंटेजनं रन आले त्या मॅच मध्ये. ओमकार, एक जुमले में आप कैसा थैंक्स कहेंगे? आपको इतने बड़े बैनर्स तले कमेंट्री का मौका जो दिया, लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर, मयूर पाटिल, जय पाटिल, इन सब ने जो ये आपको मौका दिया है, एक जुमले में आप कैसा थैंक्स कहेंगे? ना मी तर म्हणेल इथनं मी भरपूर काही शिकून यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. आणि ते स्लोगन आहे ना, गो ॲड, माझ्या फक्त तेच आयुष्यामध्ये आठवणीत राहील या मैदानातून बाहेर पडल्यानंतर. आणि खरं तर आभार मानायचं झालं तर एवढंच म्हणेल की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जी संधी मिळाली, नो डाऊट मी स्वतःला एक भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या टुर्नामेंटचा मी देखील एक पार्ट आहे. इस मरतबा पुल और पावरफुल, हालांकि अधिक छोटी गेंद नहीं थी, बहुत जल्दी पढ़ लिया था। आइए देखते हैं किस तरह से योगेश ने इस गेंद को दे मारा है। ये देखिए, हल्की हल्की सी शॉर्ट गेंद, इंतजार किया और वार किया। सो इसे फुटवर्क कहते बद्दल हैं- काय बोलाल? इसे कहते हैं मासूम चेहरा और वार गहरा। जे फुटवर्क या बासमनच्या पदलाली त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कमाल की बल्लेबाजी हो रही है रईस बिल्डर एंड डेवलपर की। फिर से पटकी विकेट, फिर से पुल, 6 रन। योगेश मानो टूट पड़े गेंदबाजों पर। हल्ला बोल, आडे पाडे, दे घुमा के, दे दनादन, चौकार षटकार, षटकार चौकार, सातत्यानं हाच खेळ या डावामध्ये सुरू आहे. आणि सांगतीये आता टीम टॉस जिंकून आम्ही बॅटिंग का घेतली आहे. कितने दूर से लपेटा था बल्ले पे, ये देखिए, खींच के मारा। बल्ले के बीचों बीच गेंद थी, मोहर थी 6 रनों की। रन बन नहीं रहे बल्कि बह रहे हैं। कितने पे योगेश बल्लेबाजी कर रहे हैं? 26। खीजर कितने पर है? 14 रनों पर। सिक्सर के हैट्रिक पे आ गए योगेश। इस मरतबा आसमान में खेला, आउट हो जाएंगे और आउट, कॉट एंड बोल्ड। लालच बुरी बला है जो कहा जाता है। थोड़ा लालच में आ गए थे तीसरे सिक्सर के लिए। और ओमकार, एक ही बात कहना चाहूंगा, लालच बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है। एक बार गले लग जाए तो गला ही दबा देती। आणि या मॅच मध्ये फायनली विकेट मिळाली ती म्हणजेच टीम रईस बिल्डर्सच्या विरुद्ध खेळत असताना जय गावदेवी कोंबडपाडा संघाला. असं म्हटलं जातं ना, रोळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात पण नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात पण हारून देखील जिंकणारा एखादाच असतो. आणि अगदी तशाच प्रकारे बॅटिंग मैदानावरती योगेश आणि खिजर करत होता. राजन बंडी गेंदबाजी कर रहे हैं लेकिन काफी महंगे भी साबित हुए, हालांकि विकेट भी लिया उन्होंने। राजन बंडी नए बैट्समैन ऊपर आए हैं। राजा गुलवी इस मर्तबा दूर से स्वीप करना चाहते थे, अच्छी गेंद, लेग बाय। राजा गुलवी बल्लेबाजी को आए हैं। कमाल के ऑलराउंडर हैं, मैन फ्रॉम निम्बोली, और बहुत जल्दी स्ट्रोक्स के लिए जाते हैं। आप देख रहे हैं भारत का एवन शो महापौर चषक 2021 दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक स्वागत। लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर और चैलेंज स्पोर्ट्स की तरफ से राजन बंडी इस मर्तबा छोड़ दिया, सही फैसला। देखिए, बल्लेबाज वो रहता है जो अनुमान सही करता है। कहा जाता है कि अच्छा बैट्समैन वो है जिसको पता हो कि उसका ऑफिस स्टंप का है, लेकिन टेनिस क्रिकेट में भी अब कहना होगा कि अच्छा बैट्समैन वो है जिसको पता हो उसका लेग स्टंप का है। अराउंड द लेग्स काफी बोल्ड हो जाते हैं,
राजन बंडी। इस मरतबा मिस टाइम है और बड़ा झटका, राजा गुलवी 0 पे आउट। ये देखिए 2 सिक्सर के बाद 2 विकेट। रन्स अतिशय चांगल्या बनलेत, त्याच्यामुळे कमबॅक होणं गरजेचं होतं आणि हा बॉलर तो कमबॅक करून देतो आणि राजाला शून्यावरती त्यांना बाद केलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये। बॉल अँड कॉट, एक अतिशय सुंदर झेल आणि धक्का लागला दुसरा राइज डेव्हलपर्सला। ओमकार शेट्टी मेरे साथ अभी अभी उन्होंने कहा कि गो एट, जो वो स्लोगन है उसको देखकर वो भी कोशिश करेंगे यहाँ से आगे बढ़ने की। हालांकि उनका नाम काफी हो चुका है, लेकिन कंप्लीट कोई भी नहीं। मैं भी कमेंट्री सीख रहा हूँ, आप भी कमेंट्री सीख रहे हैं। दुनिया में कोई भी चीज कंप्लीट नहीं सिवाय ऊपर वाले के जात के। म्हणून म्हटलं जातं ना, शिखरावरती उभं राहायचं असतं ना, तेव्हा नशिबापेक्षा स्वतःवरती विश्वास हा जास्त ठेवावा लागतो। बिल्कुल। 93-94 में मुझे मौका मिला, 99 में हरीश पंड्या, 2006 में गौली सर, 2010 में आसिफ रंगरेज, 2014 में अजय गरत, 2016 में कुणाल दाते, 2021 में ओमकार और अल्पेश। इस मर्तबा फिर से स्विच हिट किया है, पीछे खिलाड़ी मौजूद हैं डीप एक्स्ट्रा कवर में, उनका थ्रो पहुंचा है, जल्दी करना होगा और पहुंच गए अपने क्रीज में कप्तान हरीश के ने। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 46 रनों पर पहुंचा है। अच्छा टोटल हम कहेंगे। 3 ओवर की समाप्ति, 46 रन। खिजर रईस 16 पे बल्लेबाजी कर रहे हैं। 26 रनों की बढ़िया बारी के बाद योगेश आउट हुए। राजा गुलवी अपना खाता नहीं खोल पाए। हरीश केने ने कोई गेंद का सामना नहीं किया है। ये देखिए झंडे लहराते हुए। इसके बाद दोनों कैप्टन को रिपोर्ट करना है टॉस बॉक्स में। मैगी 11 के कैप्टन और हर्ष इंटरप्राइजेस भरोडी के कैप्टन। भिवंडी सिटी क्रिकेट से देखिए, वही मैं कह रहा था कि जिनको यहाँ से मौके मिले, हरीश पंड्या हालांकि जब आए थे तो वो ऑल इंडिया रेडियो करते थे, लेकिन वहां से उन्होंने ऊंची बढ़ान भरी। 2016 में बिल्कुल नए थे कुणाल दाते, यहाँ से गए स्टार पर्वा पे उन्होंने आईपीएल की मराठी की कमेंट्री की। इस मर्तबा गति परिवर्तन देखना है कि स्पिन गेंद थी या गति परिवर्तन था, देखना चाहेंगे हम। 1 रन बनता हुआ गेंदबाजी में 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 47 रनों पे पहुंचा है। गेंदबाजी कर रहे हैं गणेश। दो 2006 में गौली सर को मौका मिला, उन्होंने मराठी में बहुत नाम कमाया, मराठी कमेंट्री में, और आज भी नाम कमा रहे। यस, लेग ब्रेक गेंदबाज हैं। इस मर्तबा बल्ले के अंदर लगी थी, बाएं हाथ के बैट्समैन के लिए लगभग ऑफ ब्रेक हो रही थी। 1 रन और विद द स्पिन खेलना चाहता खिजर रईस। देखिए स्पिन गेंदबाजों ने हमेशा चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे एक बहुत बड़ा रोल अदा किया है। मैजिक ऑफ भिवंडी, वहां के बाद योगेश दोंदे, कई नाम थे जो बहुत चले और बहुत देर तक चले। शाही शेख, लेग ब्रेक और अगेंस्ट द टर्न स्वीप कर दिया, खड़े खड़े 6 रन। कॅप्टनच्या बॅट मधून एक दमदार सिक्सर। भरपूर सारी चर्चा आपण नक्कीच बाबेसर केली, बट असं म्हटलं जातं ना, द हार्डर यू वर्क फॉर समथिंग द ग्रेटर यू फील व्हेन यू अचीव इट। अगदी तसंच काही या मैदानावरती आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, मेहनत केल्यानंतर यश ज्यावेळी मिळतं तो आनंद एक वेगळाच असतो। कारण महापौर चषक स्पर्धेचं नवं पर्व त्यावरती आहे, प्रत्येकाला गर्व। एक और आसमानी टोला, ये जाएंगी स्टैंड में 6 रन इनटू द स्टैंड एज वेल। खडे खडे फेकून दिला बॉल, लॉंग ऑनच्या वरतून फिल्डर होते बनून राहिले। प्रेक्षकांनी त्याला सांगत असताना बॅट्समन हरीश केने, थोड़ा देर और रुको। ये बहुत ही जंगजू क्रिकेटर है हरीश केने, कमाल के कप्तान है। एक और गेंद को भेज दिया है सैर कराने, सिक्सर का हैट्रिक। 10वें बैट्समैन महापौर चषक के, क्या बल्लेबाजी कर रहे हैं टीम के कप्तान हरीश केने। सुबह पवन केने का जादू सर चढ़ के बोला ग्रामीण में, अब हरीश केने का जादू
सर चढ़ के बोल रहा है यहाँ पर सिटी क्रिकेट में 90 बैट्समैन पवन केने थे, 10वें बन गए हरीश केने, बोथ आर फ्रॉम गोरसई. भिवंडी क्रिकेट वर्तुळामागे एक वलय गोरसई नावाचं आणि ते काय हे दाखवत असताना राईस डेव्हलपर्स कॅप्टन हरीश केने 3 बॉल 3 सिक्सर. चकरा रहा है गेंदबाज का सर. इस मरतबा अच्छी गेंद थी, कारपेट के जरिए अगेंस्ट दी टर्न खेला लॉन्ग ऑन पे. देखिए हरीश केने ने पहला गोल्डन सिक्स भिवंडी प्रीमियर लीग में लगाया था. बहुत ही जंगजू क्रिकेटर जाने जाते हैं. किलर स्टिक 4 ओवर की समाप्ति, रन बने. रईस बिल्डर एंड डेवलपर रनों की लूटमार मचा रही है. 67 रन, 2 विकेट. कप्तान हरीश केने 19 पर और 20 पर और खीजर रईस एंकर रोल अदा कर रहे हैं. कुल मिलाकर कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 17 पे. आखिरी ओवर में कौन आएगा ये फैसला अब हो रहा है. हरीश केनेच्या त्या सिक्सरची तुम्ही आठवण करून दिली की त्याच्या आधी महेंद्र मागेंना 7 मारले होते. 12 बॉल 51 रन चेस करायचे होते आणि त्यावेळी तो सामना राईस डेव्हलपर्सनं जिंकला होता. महेंद्र मागेंना मारले होते 7 षटकार आणि नंतर ज्यावेळी 1 बॉल 5 रनची गरज होती त्यावेळी षटकार ठोकून मॅच जिंकून दिली होती हरीश केनेनं. भिवंडी प्रीमियर लीग खेळत असताना 67 धावा धावफलकावरती झालेत. विकेट गेले 2-4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. नेक्स्ट मॅच टॉस साठी सज्ज राहायचंय. टीम मॅगी 11 वर्सेस हर्ष इंटरप्राइजेस भरोडी. पुन्हा एकदा सिटी क्रिकेटकडे आपण वळणार आहोत. तर दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. अंतिम षटक बाकी आणि धावा थांबत नाहीये. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि आता अगदी तो योग्य ठरत असताना खिजर चांगली बॅटिंग करतोय. 17 वरती तो खेळतो. हरीश केणे मैदानात आला आणि 5 बॉल मध्ये 3 सिक्सर मारून 20 धावसंख्येवरती तो देखील बॅटिंग करताना दिसला. मागचं षटक पाहिलं तर 21 धावा खर्च झाल्या. पार्टनरशिप 7 चेंडू आणि 23 धावेची आतापर्यंत झाली आहे आणि 4 ओव्हर मध्ये 67 धावा धावफलकावरती. सध्या चर्चा सुरू आहे की कशा प्रकारे रोखलं जावं मैदानाच्या आतमध्ये राईस बिल्डर्स टीमला. या षटकामध्ये इथनं जरी 13-14 धावा आल्या तरी 80+ जाण्याची ताकद या मॅच मध्ये आता नक्कीच ठेवतो. समोरच्या टीम मध्ये देखील एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे. भिवंडीचं सिटी क्रिकेट म्हटलं तर ऑल बॅलन्स टीम तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजांचा भरणा, फलंदाजांचा तोफखाना घेऊन प्रत्येक संघ उतरत असतो. तर मग फाईट देण्याचा प्रयत्न जे गावदेवी कुंभळपाडा संघ नक्कीच करेल. याच विभागातनं ही टीम बिलॉंग करते आणि मोठा प्रेक्षकांचा सपोर्ट आहे या टीमच्या मागे. पाहिजे त्या प्रेक्षकांना विजयाचा आनंद देतील की इथनं महापौर चषकातनं अनुभव घेऊन बाहेर पडेल ती म्हणजेच टीम कुंभळपाडा. गो अहेड, पुढे जात राहा. आर पाटील साहेबांचा हसता चेहरा तुम्ही स्क्रीनवरती पाहिलात. शेवटचं षटक सुरू होतं आणि बॉलिंग ट्रॅक वरती होतं. बॉलर बंडी आणि बंडीचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. प्रियांची स्टुडिओ समोर एक्स्ट्रा कव्हरचे फोल्डर आहेत बॉलवर. थोडा वेग घेतला आणि त्यामुळेच 2 धावा सहज कंप्लीट झालेत. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल 69. आजपर्यंत 8 दिवस झाले. ज्यात एखादा बॅट्समन असा पाहायचा आहे जो प्रियांची स्टुडिओ समोर इनसाइड आउट न सिक्सर मारेल. कारण लॉंग ऑफ लॉंग ऑनचे सगळे चॅलेंज पूर्ण झाले. त्याच्या उजव्या हाताचा एखादा बॅट्समन तो कारनामा करेल का? इथे बॉल उंच हवेत आणि हवेतून रेंज रोवर स्ट्रोक. हवाई सफर, चेंडू करतो सीमारेषा बाहेरचा सफर. 6 धावा, षटकार. भरपूर प्रेक्षकांना प्रश्न पडतो की रेंज रोवर सिक्सर का म्हटलं जातं. तर लॉंग ऑन मिड विकेट मध्ये नक्की जे अंतर आहे काऊ कॉर्नर त्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. मग तिथे आमच्या रेंज रोवरचा डेमो आहे. त्यामुळे त्या विभागामध्ये ज्यावेळी 6 येतो त्यावेळी रेंज रोवर सिक्सर म्हटलं जातं. अगदी पॉवरफुल हिटिंग करावी लागते त्या झोन मध्ये सिक्सर मारण्यासाठी. आणि रेंज रोवर जेवढी पॉवरफुल आणि सेफ कार आहे अगदी तेवढी सुरक्षित टोटल फलकावरती लावत असताना राईस डेव्हलपर्स ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं झाली आहे चूक आणि त्याच बरोबरीनं बॉलरकडनं देखील बाय 1 गेट 1 फ्री. 2 रन ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये आणि धावसंख्या धावफलकावर 77. 77 मोठं लक्ष फलकावरती लावत असताना
ते काही या मैदानावरती आज घडत आहे. मागच्या मॅच मध्ये 68 चेस झाल्या होत्या. जर रेस डेव्हलपर्स बनवू शकते तर कोंबडपाडा देखील बनवू शकते. हे त्यांच्या बॅट्समनला दुसऱ्या सत्रामध्ये सांगावं लागेल. शॉट फाईन लेगला चेंडू अडवला गेलाय. मेल एकेरी धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक स्कोर कार्ड वरती 78 लॉस ऑफ 2. करंट रन रेट 17.33. पॉझिटिव्ह स्कोर 86 पर्यंत जाऊ शकतं जर याच वेगानं फलंदाजी झाली. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 90 पर्यंत संघाला पोहोचवेल का कॅप्टन हरीश केन्यानी होतो सज्ज आहे. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय, निघून जातोय. चॅलेंज मैदानातून बाहेर, आउट ऑफ द पार्क. ग्लोरियस सिक्सर. Scomo's 184 over the wicket, back of the hand, lower full toss आणि ऑन साइडला आडवा बॅटनं मिड विकेटच्या वरतून जातोय आणि गेलाय बॉल सीमा पार. 6 धावा. 84 धावा धाव फलकावर. 99 चा तसा हाय स्कोर आहे टुर्नामेंट मध्ये सिटी क्रिकेट मध्ये. त्यामध्ये नक्कीच एक इनिंग तुम्हाला आठवते. हर्षद चौधरी फ्रॉम दापोडे त्यानं जे मसोबा पिंपाससाठी खेळताना 46 रन त्याच मॅच मध्ये केल्या होत्या. या मॅच मध्ये हरीश केनीनं 34 केलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. शॉर्ट ऑफ लेन आणि फायनली हा बॉल इथे निघून जातो. निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना अंतिम बॉल आता शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील अंतिम बॉल आणि हा फटका मिस टायमिंग. लॉंग ऑनच्या फोल्डरसाठी एक अवघड झेल मात्र पोहोचू शकले नाहीयेत. मिडाउनला बॉल सेफली लँड होतोय. 2 धावा देखील मिळतात टीम राईज डेव्हलपर्सला. आणि का बॅटिंग केली आहे टीम राईज डेव्हलपर्स. असं म्हटलं जातं ना, बोलले तसा चाले त्याची वंदावी पावले. आणि कॅप्टन हरीश केनेनं देखील तेच सांगितलं, टॉस जिंकून बॅटिंग करू, एक मोठं टार्गेट सेट करण्याचं मानस आमचं असेल. आणि 86 रन त्यांनी 5 षटकांमध्ये केला. यानंतर आपण वळतोय पुढच्या लढतीकडे. मॅगी 11 वर्सेस हर्ष इंटरप्राइजेस बोरोडी. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे सज्ज. सिटी क्रिकेटचा हा सामना आपल्या समोर येईल आणि आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहे भिवंडीचा एक असा आवाज जो प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवतो. वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक जी भावे. बहुत धन्यवाद ओमकार शेट्टे. आइए मैगी 11 के कैप्टन और this time हर्ष sweep death ball के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. और this time sweep death ball in the air. Oh, it's मैगी 11 के कैप्टन दानिश काजी मुझसे जुड़ चुके हैं. हर्ष 11 बरोडी के कैप्टन ब्यूटीफुली फ्लैट इन द गैप. वेलकम. फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ दिया है. लेकिन फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव तरीका. निशांत पाटिल भी जुड़ चुके हैं और दानिश किया है, खाली क्षेत्र में गेंद जा रही है, जय पाटिल नहीं रोक पाएंगे. बहुत ही गेंद फास्ट फ्रेंड भावेश इस मर्तबा फुल और पावरफुल. भाविक ठाकरे के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. जय पाटिल के बहुत ही करीबी दोस्त और इस वक्त टॉस बॉक्स में मुझसे जुड़ चुके हैं. इस मर्तबा मिस टाइम है और बड़ा झटका. सबसे पहले मैं सिक्का बताना चाहूंगा आपको. देखिए सिक्के में तो सब कुछ है. मापोड़ चषक भारत का एवन शो जिसकी चर्चा घर घर में. घर में मापोड़ चषक, ऑफिस में मापोड़ चषक, यूट्यूब पे मापोड़ चषक, व्हाट्सएप पे मापोड़ चषक, फेसबुक पे मापोड़ चषक, गार्डन में मापोड़ चषक, ढाबे पे मापोड़ चषक. और एक तरफ चैलेंज स्पोर्ट. हर चैलेंज को स्वीकारा. आर पाटिल दुनिया से गए, नारा दे के गो अहेड और आगे बढ़ती रही. टॉस को जीता है इस वक्त भरोडी के कैप्टन ने. बहुत धन्यवाद आपका. निशांत पहले ये बताइए, टॉस जीता है क्या करना चाहिए? फील्डिंग करेंगे. क्या निशाना रहेगा, कहां तक रोकने की कोशिश करेंगे निशांत? 40 के अंदर रोकने की कोशिश करूंगा. देखिए निशांत, सामने की टीम में भी बहुत बड़े चेहरे हैं. आपकी टीम इस सीजन में अच्छा कर रही है, खासतौर से आपकी गेंदबाजी बहुत अच्छी है. इनिशियल ओवर
में अगर मैच चला जाता है तो फिर उसको वापस लाना मुश्किल होता है। तो इनिशियल ओवर में कौन से गेंदबाज है जो अपोजिशन साइड की बल्लेबाजी पे दबाव बढ़ाएंगे? रोहित है, मुकेश है, ये दो गेंदबाज मेरे लिए अच्छे गेंदबाज है। देखिए यंग ब्लड है आपके पास, और कौन से खिलाड़ी हैं जिनसे क्या अपेक्षा आप रख रहे हैं? एक प्लेयर से टीम नहीं बनती, 11 का 11 प्लेयर को अच्छा खेलना है, तभी हम मैच जीत सकते हैं। सभी को आप कह रहे हैं, लेकिन मापुर चषक को कैसा एंजॉय किया पिछले 7 दिनों से? बहुत इंजॉय किया, ग्रामीण में भी इंजॉय किया, अभी सिटी में खेल रहे, बहुत मजा आ रहा है खेलने के लिए। ऑल द बेस्ट। दानिश काजी है मेरे पास। दानिश काजी, ये बताइए कितना आप एक्साइटेड थे, बेसब्री से इंतजार कर रहे थे इस मैच के लिए? ऐसा कुछ नहीं है, बस मैच खेलने का था और बस उसके आगे कुछ नहीं। ये बताइए, आपके अच्छे रिकॉर्ड्स हैं, लेकिन टॉस जीतते तो क्या करते? बैटिंग ही करता था। और आपको बल्लेबाजी दी गई, जो पिछला प्ले 11 था उसमें कोई चेंजेस? नहीं नहीं, वही है। और दानिश, क्या लगता है कि कहीं ना कहीं आपका जो ओपन है उसमें थोड़ी तालमेल की कमी है कि आज ओपनर चेंज रहेंगे? नहीं नहीं, ओपनर वही रहेंगे हमारे। तो उम्मीद करें कि मैगी दूसरे मुकाबले की जीत की तरफ बढ़ रही है। जी हाँ। All the best. The news from the toss box is Vadodi won the toss and they elected ball first. Is back to the Priyanshi studio. चा एक मोठं टार्गेट, 30 चेंडू 87 धावा. मॅच सुरू होण्याआधी जर हे अंतर आपण पाहिलं तब्बल 57 धावेचं, पण कशा प्रकारे चेंडू आणि धावेंमधलं अंतर पूर्ण करेल. जय गावदेवी कोंबडपाडा पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती योगेश येतो, एक यंगस्टर क्रिकेटर. पहिलाच बॉल, फटका अतिशय सुंदर अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन ला ड्राईव्ह केलं होतं बॉल. फिल्डिंग अतिशय दर्जेदार, मिळतीये एकेरी धाव. एका धावेनं सुरुवात होत असताना सुजाउद्दीन अंसारी और शाहिद अंसारी का भी हम इस्तेकबाल करते हैं मापुर चषक में. वेलकम ऑल ऑफ यू. जे पाहुणे आमच्या मान्यवर कक्षामध्ये आमच्या सोबत जोडले गेले त्या सर्वांचंच पाटील परिवाराच्या वतीनं, चॅलेंज स्पोर्ट्स क्लब च्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि अंपायर्स कडे अपील, आणि यस, अंपायरचा फिंगर अप. हरेश केने सेलिब्रेशन करत असताना योगेशला मिळते विकेट. लागतो पहिला धक्का कोंबडपाडा टीमला. पहिली विकेट मैदानातून बाहेर. टार्गेट मोठं आणि सुरुवात धक्कादायक, आणि हा रिप्लाय. यस, गुड डिसिजन फॉर अंपायर. हलकासा बॉल बॅटला क्रीज करून गेला यष्टी रक्षकाच्या हातात, आणि फलंदाज झाले बाद. अतिशय सुंदर पंचांची कामगिरी, ग्रेट जॉब या मॅच मध्ये. आज अंपायर तुम्ही पाहताय विजय वाघमारे आणि हातिम कपासी ऑफिशियल अंपायर. लेजंड ऑफ भिवंडी विलासार पाटील यांना एक सरप्राईज देण्यासाठी नक्कीच ही कलाकृती तयार केली गेली मयुरेश पाटील आणि त्यांच्या तमाम मित्रांच्या माध्यमातून. बंटी पांडेचं त्यामध्ये मोठं योगदान. फटका मिस टायमिंग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत बॉल वरती, आणि एक सुंदर झेल. का फिल्डिंग करतोय अल्ताफ, आणि दुसरी विकेट बॉलर योगेशच्या खात्यामध्ये. आणि हा झेल तुम्ही पाहू शकाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून भरपूर वेगानं धावत आले, लास्ट मोमेंट पर्यंत चेंडूवरती रोखलेली नजर, आणि फलंदाज झालेत बाद. लागला धक्का. दुसरी विकेट गमवत असताना टीम जयगाव देवी कोंबडपाडा. समोर राईस डेव्हलपर्स एक मोठी टीम आहे, आणि त्यांच्या अगेन्स्ट 87चं टार्गेट पार करायचं असेल तर आता जिद्दीनं लढा प्रत्येक क्षणाला तुम्हाला द्यावाच लागेल. एक क्रिकेट जिथे यश सहज मिळत नाही, त्यासाठी लढावं लागतं, घाम गाळावा लागतो, आणि तो गाळावा लागेल बॅट्समन्सला. पुन्हा एकदा मिस टायमिंग, हॅट्रिक कंप्लीट होऊ शकते. बॉल हवेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अँड कॉच, आणि हॅट्रिक पूर्ण झाली आहे. एक मोठा विक्रम बॉल योगेशच्या नावावरती, आणि छोटा तीर घावकरी गंभीर असं पण म्हणू शकतो. युवा प्रतिभावंत खेळाडू, गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून ठासून भरली आहे, आणि ती सिद्ध करत असताना 3 चेंडू 3 विकेट हॅट्रिक पूर्ण करून एक नवा बहुमान हा खेळाडू महापौर चषकामध्ये आपल्या नावावरती करत असताना, आणि नाव
गोलंदाजाचं योगेश. एक या आकड्यावरती 3 धक्के. ग्रेट बॉलिंग. हा ट्रिक तुम्हाला दाखवली जाते कशा प्रकारे झाली. 3 विकेट कशा प्रकारे मिळाले. काय टेलिकास्ट करते. अगदी काही सेकंदाचा जो वेळ मिळतोय त्या सगळ्या वेळाचा वापर कसा करावा. प्रिन्स मूवीज किंग ऑफ टेलिकास्ट. ग्रेट जॉब बॉईज. फायनली 3 धक्क्यानंतर ही सिंगल ऍड होतीये धाव फलकावर. कुठेतरी एक या आकड्यावरती गाडी अगदी अटकून थांबली होती. ती आता पुढे सरकती पाहिजे. त्या सरकलेल्या गाडीला कुठेतरी स्पीड मिळेल का. फलंदाजांच्या बॅट मधून धावा येतील का ज्या बरसताना दिसल्या पहिल्या सत्रामध्ये. तीन धक्के दिलेत बॉलर योगेशनं. इथे लाईन अंपायर सांगत असताना खराब एक्स्ट्रा रन ऍड होईल. टीमच्या टोटल मध्ये 3 ला विकेट गेले. 3 अंतिम बॉल बाकी आहे. सध्या तरी असं झालं कोंबडपाडासाठी की ज्यावेळी पावसाची गरज नव्हती त्यावेळी मुसळधार वाहणारा धोधो पाऊस पडला रईस डेव्हलपर्सच्या बॅटमधून षटकारांचा. आणि ज्यावेळी गरज आहे षटकार चौकारांची त्यावेळी दुष्काळ पडलाय. अंतिम बॉल. इथे देखील विकेट मिळू शकते. आणि यस चौथी विकेट. एकाच ओव्हर मध्ये 4 फलंदाजांना बाद करत असताना तुम्ही पाहिलंय. बॉल योगेशला आणि रन्स खर्च केलेत फक्त आणि फक्त 2 आणि 4 धक्के देऊन या टुर्नामेंट मधला एक मोठा विक्रम. एक व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन आली. अशा टोटल 3 धावा आणि 4 फलंदाजांना बाद केलं गोलंदाजी करताना योगेशनं. ग्रेट बॉलिंग. प्रॅक्टिस बंद करायची लगेचच. जो सराव चॅलेंज स्पोर्ट्स विलासर डगआउटच्या बाजूला सुरू आहे. प्रॅक्टिस बंद करायची मित्रांनो. तुमच्यासाठीच हा मेसेज आहे. आणि जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले त्या सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांना आम्ही चॅलेंज स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं विनंती करतोय. हवं तर आदेश देतोय की मास्क घाला आणि नंतरच मैदानावरती उपस्थिती दाखवा. आणि जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते आपल्याला मेंटेन ठेवायचं. 2 गज की दूरी है बहुत जरुरी. अजय घरत आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. वेलकम. हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक थर्ड मॅन बीट आउट फास्ट आणि बॉल थर्ड मॅनला सीमारेषा बाहेर. 4 धावा मिळतील कोंबडपाडा टीमला. थँक्यू सो मच ओमकार शेट्टे. अक्षरशः तारांबळ उडाली आहे फलंदाजांची. नशिबाचा हा चौकार आलाय खरा परंतु पहिलं षटक अफलातून पाहायला मिळालं योगेशच्या माध्यमातून. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस. ओहो अफलातून कॅच. विकेट किपर खिजर रईसने टिपलाय हा झेल आणि समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ. अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढं दर्जेदार यष्टीरक्षण. फलंदाज बाद. राजेशची खेळी संपुष्टात आली आहे. अजिबात पिक करू शकला नाही. स्लोवर बॉल. अक्षय थर्टीचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्याकडे भन्नाट वेग देखील आहे परंतु जेव्हा तो ऑफ कटर किंवा लेग कटर टाकतो तेव्हा खूप डिसेप्टिव्ह असतो. त्याच्या गोलंदाजी ॲक्शन मधून बऱ्याचशा फलंदाजांना ते समजत नाही. पुढचा बॉल राईट अबाउट द विकेट. यावेळेस ग्लान्स केलाय. 1 धाव निश्चितच मिळेल. पण सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले असं वाटायला लागले. याच दरम्यान ॲडव्होकेट मयुरेश पाटील यांचं शुभागमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या 8व्या दिवसाच्या खेळामध्ये डायरेक्ट हिटची गरज होती विकेट मिळवण्यासाठी मात्र निशाणा चुकलाय गोलंदाज अक्षय थेटेचा. भरपूर मोठं टार्गेट या मॅच मध्ये. तब्बल 86 धावांचा डोंगर रचण्यात आला रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमच्या माध्यमातून. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 98 आहे आणि हा 2ऱ्या क्रमांकाचा हाय स्कोर. सुरेख बॉल. खूप डिसिप्लिन गोलंदाजी आणि डिसेप्टिव्ह गोलंदाजी म्हणजेच प्रेडिक्टेबल अजिबात होत नाहीये. फलंदाजाला अक्षरशः केस करत ठेवलंय अक्षय थेटेनं. पुन्हा एकदा यावेळेस पायांचा वेध घेणारा बॉल होता. खेळायचं होतं बॅकआउट ऑफ द स्क्वेअर मात्र बॉल समोर गेलाय. 2 धावा.
एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. चौकार षटकारांची उधळण करावी लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावली. 5 बाद 11 आणि 2 षटकांचा खेळ जायच समाप्त. उर्वरित 4 षटकांमध्ये तब्बल 76 धावांची आवश्यकता आहे. ॲडव्होकेट मयुरेश पाटील आमच्या प्रियांशी स्टुडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा वेलकम. गो अहेड. यातूनच काहीतरी शिकावं लागणार आहे. हाच मेसेज घेऊन कोंबडपाडा टीमला पुढे जावं लागणार आहे. प्रियांची स्टुडिओमध्ये ऑफिशियल स्कोरर आसिफ रंगरेज जबरदस्त कामगिरी करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. मयूरचा पहिला बॉल त्रिफळा उद्ध्वस्त. पहिल्याच बॉलवर त्याला देखील यश मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाचं. धावसंख्या झाली 11 आणि पेनल्टीच्या देखील 3 धावा स्कोर मध्ये आता ऍड करण्यात येत आहेत. म्हणजेच आता एकूण धावसंख्या 14 धावा 6 गड्यांच्या बाद मोबदल्यात. फारच बिकट परिस्थिती, दयनीय अवस्था, अक्षरशः घसरगुंडी उडाली आहे 87 धावांचा पाठलाग करत असताना या महत्वाच्या सामन्यामध्ये जय गावदेवी कोंबडपाडा संघाची. नवीन फलंदाज सुनील दासरी. मयूरचा हा बॉल यावेळेस मात्र थोडासा स्वेर आहे, डावेष्टी सोडून गेलाय. पहिल्या मॅच मध्ये जो सामना अंडर फ्लडलाइट्स खेळला होता रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघानं, एक वेळ संघ बॅकफुटला गेला होता. मात्र शेवटच्या 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करण्यात आली. विशेषतः अक्षय थेटेनं ज्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता, अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये 9 धावा डिफेंड केल्या आणि तेथून मात्र मागे वळून पाहत नाही हा संघ. आणखी एका विकेटचं पतन. सुनील दासरीने देखील निराश केलंय. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतोय. पहिले 3 फलंदाज 1 या धावसंख्येवर बाद झालेत. पाहू शकाल तुम्ही विकेट, लॉफ्टेड फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मात्र लॉंग ऑनला क्लिअर करू शकला नाही. कपिलनं अगदी सहज साधा सरळ सोपा झेल टिपला आणि सुनील दासरीची खेळी संपुष्टात आली आहे. तर चौथा विकेट 3 या धावसंख्येवर जाताना दिसला. 5वा गडी बाद झाला 7 या धावसंख्येवर, 6वा गडी 14 या धावसंख्येवर आणि आता 15 या धावसंख्येवर 7वा धक्का लागलाय. मोठमोठे धक्के, एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. यावेळेस चांगला ड्राईव्ह, परंतु गॅप मिळत नाहीये. धावचीतची संधी आहे, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, कॅप्टनचा थ्रो होता, मात्र निशाणच चुकलाय. सिंगल येते. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा. निश्चितच क्रिकेट रसिकांना असं वाटत असेल की हा सामना कंटाळवाणा झालाय. खरं तर या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये भरपूर क्रिकेट रसिकांनी मजा लुटली, कारण मोठमोठे फटके पाहायला मिळाले. 9 चेंडूंमध्ये 26 धावांचं योगदान योगेशनं दिलं. त्यानंतर 9 चेंडूंमध्ये 34 धावांची कॅप्टन्स इनिंग्स हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम बॉल फ्रंटफुटला आला होता. फलंदाज पूर्णपणे बीट केलं जात आहे. यंग गोलंदाज आहे मयूर, मात्र मागच्या 2 ते 3 सत्रांमध्ये सिटी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हरीश केणे, मयूर केणे हे गोरसईचे खेळाडू रईस संघासाठी खेळत असताना अप्रतिम बॉल, यॉर्कर लेंथ, मात्र सुदैव फलंदाजाचं की हा बॉल एस्टनच्या रोखाने नव्हता. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या, 4 गडी बाद केले, अक्षरशः फलंदाजी कापून काढली गोलंदाज योगेशनं, मॅन फ्रॉम हिवाळी. यावेळेस चेंडूला येऊ दिलंय, टॅप केलाय बॉल डीप कव्हर पॉइंटकडे. सिंगल निश्चितच मिळेल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावा झळकतायत. 7 बाद 17. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 70 धावांची आवश्यकता. दुसरं षटक अक्षय थेटेनं हाताळलं होतं. 8 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. त्यानंतर मयूरचं देखील प्रभावी षटक पाहायला मिळालं. 3 धावा देऊन त्याने देखील 2 गडी बाद केले. म्हणजेच प्रत्येक गोलंदाज गडी बाद करतोय. आणि आता गोलंदाजीमध्ये आणखी एक बदल. कपिल केणे इज इन टू द अटॅक. संघ सर्व बाद होईल का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. इट्स गॉन आय थिंक.
यस, प्लेड ऑन झालाय फलंदाज. इनसाइड एज लागल्यानंतर चेंडू एष्टीवर जाऊन आदळला होता आणि एक बेल खाली पडली आहे. 8वा धक्का. स्क्वेअर अँगलने आपल्याला पाहायला मिळत आहे. इनसाइड एज लागल्यानंतर चेंडू डाव्या एष्टीवर जाऊन आदळला होता. तर त्रिफळा रूपात बाद होऊन तंबूत परतलाय फलंदाज अशोक. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 10 राजू. राजू आणि संजू हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत. संपूर्ण षटके खेळण्याचा कदाचित प्रयत्न असेल. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, मात्र त्याला चांगलं काउंटर केलंय. बॅटचा थोडासा फेस उघडला. लेट खेळले होते. एक धाव. धावसंख्या 8 बाद 18. काही संघ झालेत या स्पर्धेमध्ये जे सर्व बाद झालेले आहेत. आपण यादी पाहिलेलं आहे. आणि कोंबडपाडा संघ देखील सर्व बाद होतंय की काय. व्हाईट बॉल. राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अफलातून बॅटिंग सुरुवातीला पाहायला मिळाली आणि त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी. खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये आघाडीवर आहे हा संघ. बॉल हवेत आहे. पहा, क्षेत्ररक्षण देखील उत्तम. अप्रतिम झेल. खरं तर सामना सुरू होण्यापूर्वी देखील भरपूर चर्चा चालू होती संपूर्ण भिवंडीमध्ये की राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघ फार मजबूत संघ आहे, कारण रेग्युलर खेळणारा संघ आहे. दुसरीकडे कोंबडपाडा संघ जास्त स्पर्धांमध्ये आपल्याला दिसत नाही, विशेषतः महापौर चषकामध्येच दिसतो. परंतु एवढी खराब कामगिरी होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. अपेक्षा होती की चांगला प्रतिकार फलंदाज आणि गोलंदाज करतील कोंबडपाडा टीमच्या माध्यमातून, मात्र तसं काही घडताना दिसलं नाही. शेवटची जोडी खेळपट्टीवर. स्विंग अँड मिस. येट अनदर डॉट बॉल. कपिल केणीची गोलंदाजी देखील पाहण्यासारखी आहे आणि अंडर प्रेशर देखील बऱ्याचदा कपिलनं चांगला मारा केलेला आहे. आज कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. खूप एन्जॉय करतायत राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संघाचे खेळाडू या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टेलेंडर्स आहेत खेळपट्टीवर. वरच्या क्रमांकाच्या फलंदाजांनी निराश केलंय आणि आता शेवटच्या जोडीकडून जास्त काही अपेक्षा देखील नसणार आहेत, कारण जे कार्य करायचं होतं ते टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना करायचं होतं. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचं षटक बाकी आहे. कपिलनं आपल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. धावसंख्या 9 बाद 19. 6 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. यावेळेस चांगला फटका आहे. फ्लिक केलाय. पायांवर येणारा बॉल होता. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र फिल्डर आहे. चेतन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. आपण पाहायला गेलो तर राईस डेव्हलपर्स अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडे चांगलं आक्रमण आहे. यावेळेस कमजोर बॉल होता, तडकावलाय ऑन साइडला. काय अफलातून कामगिरी केली या मॅच मध्ये योगेशनं. 26 धावा देखील जोडल्या आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 फलंदाज बाद केले. हॅट्रिक देखील साकारली. ऑन द राईज चिप केलाय, फक्त जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू सर्कलच्या बाहेर होता स्वतः संघनायक त्या ठिकाणी हरीश. शेवटचं षटक खेळून काढण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजांचा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हो, यावेळेस बीट झालाय फलंदाज. धाव घेण्याचा प्रयत्न. ओहो हो, संधी होती धावचीची, मात्र ती गमावली गेलीये. आणि पहा, 1 धाव आल्यानंतर देखील टाळ्यांचा कडकडाट. क्रिकेट रसिक खुश. कोंबडपाडा संघाचे प्रेक्षक खुश झालेले आहेत. जास्त काही चेअरअप करण्यासारखं त्यांच्यासाठी नाहीये या मॅच मध्ये, परंतु ह्या शेवटच्या काही धावा फलंदाज ज्या जोडतायत त्यांचा ते आनंद लुटतायत आणि संघ सर्वबाद होणार नाही याची आता दक्षता घेतली जाते. शेवटचा बॉल, शेवटची विकेट. स्लिप मध्ये फिल्डर लेग स्लिप देखील लावली. सुरेख बॉल, परंतु तो बॉल खेळून काढलाय आणि नाबाद राहिलेत
9 फलंदाज बाद झाले, मात्र 10वा फलंदाज बाद झाला नाही. हीच त्यांच्यासाठी कुठेतरी समाधानाची बाब आहे असं वाटतंय. ज्या पद्धतीने क्रिकेट रसिक आनंद लुटतायत आणि हा सामना मात्र येथे समाप्त झालाय. तर मॅच जिंकली आहे खूप मोठ्या फरकानं रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. हार्ड लक. जय गावदेवी कोंबडपाडा. चॅलेंज स्पोर्ट्स क्लब या सामन्यातील सामनावीर खेळाडूकडे आपण जाऊया. सामनावीराचा पुरस्कार जातोय अष्टपैलू खेळाडू योगेशला. 9 चेंडूंमध्ये 26 धावांची अप्रतिम खेळी. खऱ्या अर्थानं विजयाची पायाभरणी केली बॅटने देखील आणि चेंडूने देखील. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक साकारली. 3 धावा देऊन 4 गडी बाद केले. सो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू योगेश, मॅन फ्रॉम हिवाळी. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. तिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. इट्स ओव्हर टू यू ओमकार शेटे. धन्यवाद प्रियांशी स्टुडिओ. मॅच हायलाइट्स सध्या तुमच्या समोर सुरू आहेत. कशा प्रकारे कामगिरी झाली ती म्हणजेच रईस डेव्हलपर्सच्या माध्यमातून गोलंदाजी फलंदाजीमध्ये वर्चस्व त्या टीमचं राहिलं आणि मॅन ऑफ द मॅच ठरला छोटा धीर घावकरी गंभीर योगेश. आणि सामनावीराचा पुरस्कार त्याला दिला जाईल माजी नगरसेवक महेश जगताप साहेबांच्या शुभ हस्ते. ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही देतोय. अभिनंदन योगेशचं. महापौर चषक मॅन ऑफ द मॅच आकर्षक 1000चा हा चेक आणि नेहमीच आठवणीत राहणारी ही सामनावीराची ट्रॉफी जी आठवण करून देईल या सामन्याची, जी आठवण करून देईल या उल्लेखनीय आणि दर्जेदार कामगिरीची. तर थोडी चर्चा आपण करू योगेश सोबत. अभिनंदन. मान्यवरांचं खूप खूप आभार. विनंती करतो की आपण विराजमान व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर सामनावीराचा पुरस्कार इथे मिळाला योगेशला. खरं तर सलामीला येऊन आधी फलंदाजी अतिशय चांगली केलीस. एक यंगस्टर खेळाडू रईस डेव्हलपर्स जो तुझ्यावरती विश्वास दाखवतो, कॅप्टन विश्वास दाखवतो हरीश केने, स्ट्रायकर बॉलर, स्ट्रायकर बॅट्समन. तर टीम बद्दल सुरुवातीला काय म्हणशील? टीम खूप सपोर्ट करते आणि थोडा मोठा फटका लागला तरी कॉन्फिडन्स देते की तू चांगला टाकशील. आणि जी बॅटिंग आज तू केली खरंच वाखाणण्याजोगी होती. 4 विकेट्स देखील बॉलिंग मध्ये मिळाल्या. हॅट्रिक घेतलीस. खरं तर हॅट्रिक घेतल्यानंतर काय फील झालं? कारण महापौर चषक प्रत्येकाची जिद्द आणि स्वप्न असते खेळण्याचं. मग तू खेळल्यास देखील मान ऑफ द मॅच देखील घेतली आणि त्याचबरोबरीने एक रेकॉर्ड तुझ्या नावावरती हॅट्रिकचा. तर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? खूप छान असा परफॉर्मन्स झाला माझा. पूर्ण टीमवर्क खूप छान होता, त्याच्यामुळे परफॉर्मन्स चांगला होला. कसं वाटलं महापौर चषक खेळताना? कारण भरपूर दिवस तुम्ही वाट पाहत होता की रईस डेव्हलपर्सची मॅच कधी येईल, कधी तुम्ही उतराल आणि टॉस जिंकून बॅटिंग केली. 87 सारखं एक मोठं टार्गेट सेट केलं. कसं वाटलं महापौर चषकामध्ये खेळताना? खूप छान वाटलं आणि या ग्राउंडवर खेळण्याची, महापौर चषक खेळण्याची सर्वांचा स्वप्न असतो, तो माझा आज पूर्ण झाला. तर फायनली एक आनंद त्याच्या चेहऱ्यावरचा आपल्याला भरपूर काही सांगून जातो. सो आपण शुभेच्छा देऊ पुढच्या लढतीसाठी. असाच खेळत राहा, जिंकत राहा. आणि आपण वळूया प्रियांशी स्टुडिओमध्ये. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आणि फिल्डिंग लगेच सजवायची आहे. प्रियांशी स्टुडिओमध्ये तिथे सज्ज आहेत सिद्दीकजी भाबे आणि अजय घरत.